नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमी ठाणेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. 2025 मध्ये MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षाच्या संदर्भात काही करंट अफेअर्सच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर त्या संदर्भात आपण एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्सच्या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओज डिस्कस करणार आहोत, वेगवेगळे MCQs डिस्कस करणार आहोत. तर त्याच पद्धतीने आपलं आजचं सेशन आहे. तर सेशनला सुरू करण्याच्या आधी युनिक अकॅडमी ठाणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं हे जे सेशन आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि या सेशनला लाईक करा. चला तर मग सुरू करूयात करंट अफेअर्सचे MCQs. याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे हा आहे चर्चेतल्या स्कीम्स किंवा शासकीय योजना. तर या स्कीम्सच्या संदर्भात जे आहेत नेहमी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तर त्यामध्ये 3-4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली स्कीमचा फोकस स्कीम कशाच्या संदर्भात आहे तर तिथे प्रश्न विचारलेला आहे किशोरवयीन मुलींमध्ये कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंटसाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे. तिचं नाव काय? खाली ऑप्शन्स आहेत, सारथी आहे, नाव्या आहे, शक्ती आहे आणि प्रगती आहे. तर याच्यामधून आपल्याला योग्य ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर आता याचं योग्य उत्तर आहे 2 नंबरचा ऑप्शन नाव्या. आता बऱ्याच वेळेला ज्या स्कीम्स आहेत या स्कीम्सचा फुल फॉर्म सुद्धा इम्पॉर्टंट असतो. म्हणजे एक ती स्कीम कधी सुरू करण्यात आलेली आहे, दुसरं त्या स्कीमच्या संदर्भात कुठली मिनिस्ट्री म्हणजे कुठलं मंत्रालय आहे आणि तिसरा पार्ट जो येतो त्या स्कीमचा उद्देश काय. तर या नाव्याचा फुल फॉर्म जसं आता आपण उत्तर तर बघितलं, नाव्या स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भातली स्कीम आहे. तर नाव्याचा फुल फॉर्म आहे नर्चरिंग ॲस्पिरेशन्स थ्रू वोकेशनल ट्रेनिंग फॉर यंग गर्ल्स. तर वोकेशनल ट्रेनिंग म्हणजेच तांत्रिक शिक्षण जे आहे हे किशोरवयीन मुलींना दिलं जाणार आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये कौशल्य विकास होईल. आणि हे जे ट्रेनिंग असणार आहे हे बेसिकली अपारंपरिक कौशल्य, पारंपरिक कौशल्य नाही तर अपारंपरिक कौशल्य कशा पद्धतीने विकसित करता येतील या संदर्भातली स्कीम आहे. आणि इथे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय तर आहेच, पण दोघांची ही संयुक्त स्कीम आहे, जॉईंट व्हेंचर आहे एक प्रकारचं. तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास मंत्रालय आणि केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय यांची संयुक्त योजना आहे नाव्या. आणि नाव्याचा फुल फॉर्म इथे इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, नर्चरिंग द ॲस्पिरेशन्स थ्रू वोकेशनल ट्रेनिंग. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे हा आहे चर्चेतले वेगवेगळ्या पद्धतीचे अहवाल असतात किंवा इंडेक्स असतात त्या इंडेक्सच्या संदर्भातला प्रश्न आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शाश्वत विकास उद्दिष्ट, तर त्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीच्या संदर्भात एक अहवाल आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्स 2025 हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 77, 88, 95 आणि 99. कुठल्याही अहवालामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी असतात. एक, याचं प्रकाशन कोण करते, दुसरं अव्वल देश टॉपच्या कंट्रीज कुठल्या आहेत आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे भारताचा तिथे कितवा क्रमांक आहे. तर हा जो अहवाल आहे जसं तुम्हाला म्हटलं संयुक्त राष्ट्रसंघाने 2030 पर्यंत 17 टार्गेट्स आखून दिलेली आहेत. त्याला तुम्ही म्हणता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. शिक्षण असेल, त्याच्यानंतर राहणीमान असेल, आरोग्य असेल, अशी वेगवेगळी उद्दिष्ट दिलेली आहेत. म्हणजेच मानव विकास, माणसाचा विकास कशा पद्धतीने होतोय याच्याबद्दलचा एक ट्रॅक ठेवणारा अहवाल जो आहे हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्स आहे. तर पहिल्यांदाच या ठिकाणी भारताचा क्रमांक जो आहे हा 100च्या आत आलेला आहे. SDG इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 99. पहिल्यांदाच भारत 100च्या आतमध्ये आहे. आणि याचं जे प्रकाशन केलंय संयुक्त राष्ट्रसंघाची एक एजन्सी आहे, तिचं नाव आहे UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क. मी म्हटलं कुठल्याही अहवालामध्ये 3 ते 4 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. अहवालाचं प्रकाशन कुणी केलंय, अहवालामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर बघितलं आपण प्रकाशन आहे ही संस्था, भारताचा क्रमांक आहे 99 आणि पहिले 3 देश आहेत फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क. चला पुढचा जो MCQ आहे थोडासा वेगळा आहे. एक एक्सकाव्हेशन झालेलं आहे, उत्खनन झालेलं आहे आणि त्या उत्खननामध्ये भरपूर जुनी म्हणजे जवळपास 3500 वर्ष जुनी इतकं एक प्राचीन शहर सापडलेलं आहे, त्याचं नाव आहे पेनिको. तर ही एक वेगळी महत्वपूर्ण घटना आहे, वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे आणि अशा गोष्टींवर बऱ्याच वेळेला आयोग प्रश्न विचारत असतो. आणि ही जी पेनिको हे जे प्राचीन शहर आहे उत्खननामध्ये सापडलंय, एक्सकाव्हेशन मध्ये सापडलंय, ते खालीलपैकी कोणत्या देशात आहे? पेरू आहे, मेक्सिको आहे, अर्जेंटिना आहे का नेदरलँड्स आहे? तर उत्तर आहे याचं एक पेरू. पेरूची जी राजधानी आहे लिमा, त्या लिमा शहरापासून जवळ असं एक शहर सापडलेलं आहे, त्याला पेनिको असं म्हणतोय आपण. आणि ते जवळपास 3500 वर्ष जुनं, 3500 वर्ष जुनं इतकं हे शहर आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे
वेगवेगळ्या पद्धतीचे युद्धाभ्यास, वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम जे आहेत हे वेगवेगळ्या देशांमध्ये होत असतात. तर आता याच्यामध्ये ऍट सी ऑब्झर्व्हर मिशन हा उपक्रम म्हटलेला आहे आणि खाली संघटनांची नावं दिलेली, म्हणजेच हा मल्टीलॅटरल एक प्रकारचा एक्सरसाइज आहे, ज्याला आपण म्हणतो पक्षीय एक प्रकारचा उपक्रम आहे. तर ऍट सी ऑब्झर्व्हर मिशन हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या देशांच्या संस्थेने सुरू केलेला आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत तुमचे ब्रिक्स, एसियान, सार्क आणि क्वाड. तर उत्तर आता याचं येते क्वाड. क्वाड म्हणजे ज्याला आपण क्वाड्रिलॅटरल किंवा चौकोन म्हणतो. तर 4 देश जे आहेत हे 4 देश इथे आपण बघू शकतो, जसं भारत आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि युएसए आहेत. हे 4 देश जे आहेत हे एकत्र आले आणि त्यांनी एक संवाद करण्यासाठी एक व्यासपीठ सुरू केलं, ज्याला म्हटलं जातं क्वाड किंवा क्वाड्रिलॅटरल. चीनचा जो आहे या एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये जो प्रभाव वाढतोय त्याला रोखणं हा या क्वाड देशांचा आहे एक प्रकारचा उद्देश आहे. याच्यावर सुद्धा वेळोवेळी आयोगाने प्रश्न विचारलेत की क्वाडमध्ये कोणकोणते देश सदस्य आहेत वगैरे या गोष्टी. तर क्वाडमध्ये हे 4 देश आहेत आणि आता न्यूजमध्ये आलेला आहे की ऍट सी ऑब्झर्व्हर मिशन. तर या क्वाड देशांच्या कोस्टगार्डचा म्हणजे तटरक्षक दलाचा उपक्रम आहे ऍट सी ऑब्झर्व्हर मिशन. हा जो एक प्रकारचा उपक्रम आहे, एक जॉईंट पॅट्रोलिंग, संयुक्तपणे गस्त घालण्याचा जो काम आहे हे याच्या अंतर्गत होत आहे ऍट सी ऑब्झर्व्हर मिशन, क्वाड म्हणजेच क्वाड्रिलॅटरल. चला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे एक शासकीय पोर्टल. वेगवेगळ्या पद्धतीचे पोर्टल वेगवेगळी मंत्रालय काढत असतात. तर याच्यात आहे MCA 21. MCA 21 पोर्टल. तर ते कोणत्या मंत्रालयाने सुरू केलंय हे अलीकडे चर्चेमध्ये होतं. MCA 21 ऑप्शन्स आहेत अर्थ मंत्रालय, कायदा मंत्रालय, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय आणि वरीलपैकी एकही नाही. जर आपण नीट बघितलं तर MCA चा फुल फॉर्म होतो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. तर सरळ सरळ उत्तर मिळते. उत्तर आहे 3. केंद्रीय कॉर्पोरेट मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स किंवा मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स. त्यांनी एक डेटाबेस काढलेली आहे सगळ्या कंपन्यांची आणि त्याला त्यांनी नाव दिलंय MCA 21. आणि MCA 21च्या अंतर्गत वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी ऑटोमेटेड फॉर्मॅटमध्ये केलंय, जसं की तुमचं पेमेंटची प्रोसेस असेल, ई फायलिंगची प्रोसेस असेल, सगळ्या कंपन्यांच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोमेटेड फॉर्मॅटमध्ये होण्यासाठी, ऑटोमेटेड मोडमध्ये होण्यासाठी हे सगळं MCA 21 आणलंय. तर ते न्यूजमध्ये होतं. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांचा हा उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा एक ठरलेला आयोगाचा एक एरिया आहे, युद्ध अभ्यास, याच्यावर हा प्रश्न येतो. तर आता तिथे खान क्वेस्ट 2025 हा बहुपक्षीय मल्टीलॅटरल हा युद्ध अभ्यास एका देशाने आयोजित केलेला होता. युद्ध अभ्यासाचे 2 प्रकार असतात. एक असतं द्विपक्षीय बायलॅटरल, एक असतं बहुपक्षीय. बहुपक्षीय म्हणजे बरेच देश त्याच्यामध्ये सहभागी होतात. तर खान क्वेस्ट या नावाने हा बहुपक्षीय युद्धाभ्यास आहे. अमेरिका, भारत, मंगोलिया आणि इराण या 4पैकी एका देशाने जे आहे या उपक्रमाचं जे आहे हे आयोजन केलं होतं. तर आता याचं योग्य उत्तर येते 3. मंगोलियाची राजधानी उलन बाटोर या ठिकाणी जो आहे या एक्स खान क्वेस्ट जे आहे हे आयोजन केलंय उलन बाटोर मंगोलियाला. तर एक्स खान क्वेस्ट मध्ये वेगवेगळे देश सहभागी झालेले आहेत. अर्थातच त्याच्यामध्ये भारत सुद्धा सहभागी आहे. भारतीय लष्कराची कुमाऊ रेजिमेंट जी आहे ही या एक्स खान क्वेस्ट मध्ये सहभाग घेणार आहे. त्यामुळे हा चर्चेतला युद्धाभ्यास आहे, आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे बघा, ही एक महत्वपूर्ण न्यूज होती की जगातली सर्वात मोठी कंटेनर शिप MSC एरिना ही न्यूज मध्ये होती. हेडलाईन झालेली होती हिची की जवळपास 2 फुटबॉलचे स्टेडियम भरतील एवढ्या आकाराची ही कंटेनर शिप होती आणि ही नुकतीच भारतातल्या एका पोर्टमध्ये तिचं आगमन झालेलं होतं. तर या संदर्भातला हा एक प्रश्न आपण बनवलेला आहे की MSC इरेना जी आहे ही खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? अमेरिकेची आहे, जपान आहे, स्वित्झर्लंड आहे की लायबेरिया आहे? मेजॉरिटी केसमध्ये आपण अमेरिका, स्वित्झर्लंड अशा याच्यावर मार्क करू शकतो, पण याचं योग्य उत्तर आहे 4 लायबेरिया. तर हे लक्षात ठेवा, MSC एरेना जी आहे ही लायबेरिया देशाच्या संदर्भातली आहे, तिचा लायबेरिया देशाशी संबंध आहे. आणि ही जी शिप आहे न्यूज मध्ये आलेली होती ही जगातली सर्वात मोठी कंटेनर शिप आहे. ही केरळमधलं विझिंजम पोर्ट जे आहे हे भारतातलं पहिलं ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे, कंटेनर पोर्ट आहे. केरळमध्ये याचं नुकतंच उद्घाटन झालेलं. तर या बंदरामध्ये जे आहे हा तिने प्रवेश केला होता. लायबेरिया देशाची जगातली सर्वात मोठी कंटेनर शिप आहे MSC एरिना आणि याच्यावर प्रश्न जे आहेत हे आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. चला तर पुढच्या क्वेश्चनवर जाऊयात. चर्चेतलं व्यक्तिमत्व आहे. आत्ताच एका मुख्य परीक्षेमध्ये घाना
या देशाच्या संदर्भात त्या देशाच्या राष्ट्रपतींवर प्रश्न असा होता की ते कोणत्या पक्षाचे आहेत म्हणून. तर त्यामुळे कोणकोणत्या देशामध्ये निवडणुका झालेल्या आहेत, त्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले व्यक्तिमत्व कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत याची माहिती ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आता बघा, ल्यू म्यूंग हे चर्चेतलं व्यक्तिमत्व आहे. खालीलपैकी कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेत? ल्यू म्यूंग. ऑप्शन पण असे आहेत, दक्षिण कोरिया आहे, जपान आहे, सिंगापूर आहे, व्हिएतनाम आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यातून योग्य उत्तर आयडेंटिफाय करायचं आहे. तर दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया. साऊथ कोरियामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या, तिथे ल्यू म्यूंग यांची नियुक्ती झालेली आहे. त्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत. आणि त्यांच्या पक्षाचं नाव, जसं मी तुम्हाला म्हटलं, अलीकडे आयोग त्यांच्या पार्टीवर प्रश्न विचारतोय. तर डेमोक्रॅटिक पार्टी हे त्यांच्या पक्षाचं नाव आहे. ल्यू म्यूंग आहेत साऊथ कोरियाचे आणि त्यांच्या पार्टीचं नाव आहे डेमोक्रॅटिक पार्टी. पुढचा प्रश्न जो आहे, ठरलेला प्रश्न, पाणथळ जमिनी म्हणजेच वेटलँड. आणि आयोग याच्यावर वेळोवेळी जे आहे प्रश्न विचारत असतो. वेटलँडच्या संदर्भातला रामसर करार अतिशय महत्वपूर्ण करार आहे. तुम्हाला माहितीच असेल, रामसर करार वेटलँड म्हणजे पाणथळ जमिनीच्या संवर्धनाच्या संदर्भातला करार आहे. 2 फेब्रुवारी 1971 रोजी एक करार इराणमधल्या रामसर या ठिकाणी झालेला होता. आणि ज्या जमिनी वर्षभर पाण्याने आच्छादित असतात, जसं की त्याच्यामध्ये नद्या, तलाव, खाड्या, दलदलीचा प्रदेश, तीव्र, या सगळ्या भूभागांचा समावेश होतो आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नाचा एक भाग म्हणून रामसर करार आहे. आता या करारावर समजा सह्या केल्या तर त्या देशाला डिक्लेअर करावं लागतं की आम्ही ही स्थळं जी आहेत, ही पाणथळ जमिनी जी आहेत या रामसरमध्ये समाविष्ट करतोय आणि त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू. तर मेनार आणि किचन ही 2 पाणथळ प्रदेश किंवा वेटलँड सध्या चर्चेमध्ये होते. नुकताच त्यांचा या रामसर करारामध्ये समावेश झालेला आहे. तर ते कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर उत्तर आहे याचं राजस्थान, मेनार आणि किचन. तर मेनार आणि किचन हे राजस्थानमधील रामसर करारामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि या करारामुळे जी भारतातली रामसर करारामध्ये समाविष्ट असलेली वेटलँड झालेली आहेत आता 91, पाणथळ जमिनी झालेल्या आहेत 91. अगदी रिसेंट आहे. मेनार आणि किचन राजस्थानमध्ये आहे ते, आणि यांचा समावेश झालेला आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, रामसर करार 1971 साली हा करार झालेला होता आणि हा करार अंमलात आला होता 1975 साली. आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी जे 2 फेब्रुवारी हा जो दिवस असतो, हा जागतिक पाणथळ दिवस, वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा केला जातो. आणि भारताकडून बरीचशी स्थळं जी आहेत या करारामध्ये समाविष्ट झाली आहेत. तुम्ही मला कमेंटमध्ये महाराष्ट्रातली किती रामसर स्थळ जी आहे, महाराष्ट्रातली किती पाणथळ जमिनी म्हणजे महाराष्ट्रातले किती वेटलँड या रामसर करारामध्ये समाविष्ट आहे याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे सायन्स अँड टेकच्या संदर्भातला प्रश्न आहे. न्यूजमध्ये हे मिशन आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की निसार मिशन एक मिशन आहे. हा जॉईंट एक प्रकारचा प्रोजेक्ट आहे, संयुक्त उपक्रम आहे. तर खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे? भारत अमेरिका, भारत फ्रान्स, भारत UK आणि भारत जपान. म्हणजे 2 देश आहेत. त्या 2 देशांनी एकत्र येऊन एका विशिष्ट उद्देशाने एखादा उपक्रम सुरू केलेला असेल तर तो उपक्रम कोणता आहे? तर निसाचा फुल फॉर्म आहे बघा, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. मी फुल फॉर्म मुद्दामून दाखवतोय. निसारचा फुल फॉर्म आहे नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. हा तुमचा निसारचा फुल फॉर्म आहे. याच्यातला तर तुम्हाला माहिती आहे, नासा म्हणजे अमेरिका, इस्रो म्हणजे भारत. तर उत्तर आहे याचं 1. तर हा जो विज्ञान तंत्रज्ञानाच्या संदर्भातला उपक्रम आहे, पृथ्वीच्या अंतरंगात जे वेगवेगळे बदल होत आहेत त्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून हा निसार उपक्रम जो आहे हा एक प्रकारचा सॅटेलाइट आहे. हा सॅटेलाइट दोन्ही देशांच्या ज्या आहेत अवकाश यंत्रणा, ज्याला आपण म्हणतो स्पेस रिसर्च एजन्सीज, त्या तयार करतायत. आणि अशा पद्धतीने हा निसार उपक्रम जो आहे हा चर्चेमध्ये आलेला आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर हा एक उपक्रम लक्षात असू द्या. याच्या संदर्भात आयोग वेळोवेळी प्रश्न विचारत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घडामोडींवर आपण काही MCQs बघितलेले आहेत. अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे तुम्हाला पुढे आपण ही सिरीज सुरू केली आहे त्याच्यात बघायला मिळतील. तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या युनिक अकॅडमी ठाण्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.